प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला गौरव असो. प्रियजनांनो, येत्या शब्बाती म्हणजे जो पुढच्या महिन्यातला पहिला शब्बात आहे, मे महिन्यातला पहिला शब्बात, त्या शब्बाता रोजी म्हणजे 2 तारखेला आपण एक शाबासळेचा धडा शिकणार आहोत. बायबलचा अभ्यास कसा करावा, हा प्रश्न जवळजवळ सर्व ख्रिस्ती लोकांना पडलेला आहे. सर्व विश्वासकांना हा प्रश्न पडलेला आहे की बायबलचा नेमका अभ्यास करायचा कसा, बायबल कसं वाचायचं. आणि बऱ्याच वेळेस आपण ठरवतो की बायबल वाचायचंय, आता बायबल सर्व बायबल वाचून काढायचं आणि मग प्रत्येक 1 तारखेला वाचायचं, 2 तारखेला वाचायचं, अशा बऱ्याच तारखा आपण ठरवतो, परंतु ते आपल्याकडून कदाचित होत नाही. आणि मग आम्ही एका प्रश्नावरती अडकतो की बायबलचा अभ्यास नेमका कसा करायचा. आणि कितीतरी आपल्याकडे बायबल उपलब्ध असतील, बायबलच्या प्रती असतील, अनेक वेळेस आपल्याला अनेकांनी कदाचित गिफ्ट दिलं असेल बायबल. आमच्या लहानपणी कदाचित आम्हाला गिफ्ट मिळालं असेल बायबल की हे बाबा वाच. तेव्हापासून आतापर्यंत जर आम्ही बायबल वाचन केलं असतं योग्य पद्धतीनं, तर आम्ही अधिक परमेश्वराबद्दल माहिती करून घेऊ शकलो असतो. परंतु असो, प्रियजनांनो, आज पुन्हा एकदा देवाची स्तुती असो की बायबलचा अभ्यास कसा करावा हे आपण या 5 ते 6 मुद्द्यांच्या मधून शिकणार आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणण्यापेक्षा पहिलं इंट्रोडक्शन जे आहे ते मी आज तुमच्या संगती करत आहे. प्रियजनांनो, जे बायबल तुमच्याकडे कदाचित पूर्वीपासून असेल किंवा आत्ता तुम्ही घेतला असेल किंवा तुम्हाला कोणीतरी गिफ्ट दिला असेल किंवा काहीही असेल, कोणत्याही पद्धतीनं तुमच्याकडे जर बायबल असेल, तर हा जो बायबलचा खजिना तुमच्याकडे आहे हे तुम्हाला कितपत माहित आहे? तुम्ही या बायबलला किती मोठ्या प्रमाणात महत्व देता? हे बायबल तुमच्यासाठी किती किमती आहे, किती मौल्यवान आहे? प्रियजनांनो, तुमच्याकडे असलेलं देवाचं वचन हे तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान असं असलेलं पाहिजे. तुम्ही कदाचित एखादा जो खजिना जपलेला आहे किंवा एखादी जी वस्तू जपलेली आहे, जपून ठेवलेली आहे, जतन करून ठेवलेली आहे, त्या सारखं किंवा त्याच्यापेक्षा मोठं वचन जे देवाचं वचन आहे ते आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. बायबलला एक देवाचा खजिना किंवा रोज त्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, काहीतरी माझ्या जीवन उपयोगी, काहीतरी माझ्या सार्वकालिक जीवनाच्या उपयोगाचं आम्हाला मिळणार आहे, अशा पद्धतीनं तुम्ही देवाचं वचन पाहता की तुमच्याकडे जे बायबल आहे ते बायबल हे माझ्या अगदी सहज हातामध्ये आहे, मी कधीही ते वापरू शकतो आणि सहजरित्या ते वाचू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही बायबलला हलक्यामध्ये घेत आहात का एक देवाचा दैवी अद्भुत आणि कधीही न संपणारा खजिना म्हणून तुम्ही बायबल वाचत आहात किंवा बायबल हाताळत आहात, ही खूप महत्वाची बाब प्रियजनांनो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मार्टिन लुथर, जे देवाचे भक्त, ज्यांनी आम्हाला एक अत्यंत उत्कृष्ट मौल्यवान संदेश देऊन ठेवलेला आहे, ते असं म्हणतात की गेली अनेक वर्ष मी वर्षातून 2 वेळेस संपूर्ण बायबल वाचत असतो. परंतु प्रियजनांनो, जर हे बायबल एक मोठं असं झाड असतं, फळ देणारं एक झाड जर असतं, एक शक्तिशाली झाड जर असतं, तर त्याच्या प्रत्येक फांद्यावरती किती फळं आहेत आणि काय ते मला देऊ शकतात, ते कसे आम्हाला संजीवन देऊ शकतात हे पाहण्यासाठी, मी त्यातून घेण्यासाठी आणि त्यातून चांगलं, सर्वात चांगलं गोष्ट मिळवण्यासाठी नेहमी आणि रोज उत्सुक असतो. आणि मी रोज त्या झाडाकडे जाऊन ते जे उत्तम अशी फळं आहेत ती घेतली असती. प्रियजनांनो, आमचं बायबल रोज पडून आहे की ती माझ्या रोज हातात आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात बायबल वाचून आणि देवाची प्रार्थना करून होत आहे का, हा विश्वासकांच्या पुढे खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि आम्ही त्याचा अभ्यास करतो का? जसा हवा आहे तसा, जसा देवाला हवा आहे तसा आम्ही अभ्यास करतो का? हा खूप गंभीर असा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. प्रियजनांनो, देवाची वचनं बरेच आहेत जी आम्हाला मार्गदर्शन करतात की आम्ही कशा प्रकारे राहिलं पाहिजे. देवाच्या वचनांच्या मध्ये आम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा करून देण्यात आलेला आहे. देवाच्या वचनांच्या मध्ये अनेक गोष्टी आम्हाला उघड करण्यात आलेल्या आहेत आणि ते देवाचं वचन काय आहे ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, लूकचं पुस्तक 11 अध्याय 8 वचन असं सांगतं, बट ही सेड, म्हणजे येशू ख्रिस्त म्हणाला, बट ही सेड, ब्लेसेड रादर आर दोज हू हिअर द वर्ड ऑफ गॉड अँड कीप इट. म्हणजे देवाचं वचन जे ऐकतात आणि वाचतात, पाळतात, ते ब्लेसेड आहेत, धन्य आहेत. प्रियजनांनो, जोशवा
पहिला अध्याय, यहोशुआ पहिला अध्याय 8वं वचन असं सांगतं, एनकरेजेस मेडिटेशन ऑन द बुक ऑफ द लॉ अँड डे अँड नाईट टू मेक युअर वे प्रॉस्परस अँड सक्सेसफुल. तुमच्या जीवनामध्ये सक्सेस, यशस्वी होण्यासाठी रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन करा म्हणून सांगण्यात आलेलं आहे. याकोबाचं पुस्तक पहिला अध्याय 25 वचन असं सांगतं, जेम्स 1:25 असं म्हणतं की मेन्शन दॅट whoever looks intently into the perfect law म्हणजे देवाचं वचन, the word of God, and continues in it will blessed in what they do. जे काही ते करतील, कंटिन्युअसली जर ते देवाच्या वचनात राहतील, तर जे काही ते करतील त्यामध्ये ते आशीर्वाद पावतील असं देवाचं वचन सांगतं. साम्स 119:11 वचन असं सांगतं, स्तोत्र संहिता 119 अध्याय 11 वचन असं सांगतं, आय हॅव हिडन युअर वर्ड्स इन माय हार्ट दॅट आय माइट नॉट सिन अगेन्स्ट यू. मी तुझे वचन माझ्या हृदयात अंतःकरणात जपून ठेवले आहे, जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करणार नाही. माझ्या प्रियजनांनो, तुमच्यासाठी देवाचं वचन काय आहे? तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास कसा करता? काय तुम्ही देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये जपून ठेवलेलं आहे का, जेणेकरून आम्ही देवाच्या मार्गाने चालेन आणि परमेश्वराला आवडणाऱ्या सर्व गोष्टी करेन? कृपा करून आपलं बायबल रोज वाचा, जेणेकरून तुम्ही यशस्वी, सक्सेसफुल आणि भरभराटीनं तुमचं जीवन भरलेलं असेल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूचं गौरव असो. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल.